गुन्हेगार काही मायेच्या पोटातून जन्माले नसतात, त्याला परिस्थिती बनवते गुन्हेगार. माई माय बा आणि माई लहान बहीण असं छोटाले परिवार होता आमचा. पण त्या जंगलातल्या गार्डानं माझ्या बहिणीवर बलात्कार केला. गाव पंचायत बसती, मुकदमा सुरू झाला. पण शेवटी तो सरकारचाच माणूस, पंच बी त्याचे, पोलीस पाटील बी त्याचे. मग गावच्या उच्च न्यायालयात आम्हाला कोण बरं न्याय दे? आम्ही बी हरलो, समद्यावानी हरलो. माझी माय म्हणली मला, पोराले त्या मोठाले लोकांच्या नादाला नको लागू. याही सर्व सपात. मी म्हणलं माय मला ना पुस्तकं वाचायला आण. वाटलं होतं मोठा अधिकारी बनेल, आपल्या बांधवांची रखवाली करेन, त्याला आसरा देईन. पण जसं जसं पुस्तक वाचू लागलं तसं तसं रानमुलकाची जखम समजायला लागली. आणि पुस्तकाच्या पानात दिसू लागला माझ्या बहिणीवर झालेला बलात्कार. ऐकू यायला लागलं त्याची रानमुलूक पेटून टाकणारी थर्राट किंचाळी. दिसू लागला तिच्या जखमेतून वाहणारा लाल चिखल. रगत थांबत नव्हतं म्हणून भडव्याने तिच्या नेसनात माती पुरली आणि तसाच पडून गेला तिला एकटीला टाकून मरणाच्या दारावर. पुस्तकाची पानं बंद केली, डोळे मिटले. ए सोळा आराम येतो. ए तायडे तायडे रडू लागलो आणि घेतला माझ्या बहिणीचा सूर त्यांच्या छाताळावर पाय ठेवून. माझ्या हातातल्या पुस्तकाची कधी बंदूक झाली मला कळलं बी नाही. लोक आमच्या आया बहिणीचं रगत पितात जितेपणी. मग आमच्या लाल बंदुकीच्या चापेतून निघते लाल रंगाची सलामी. आम्हाला बी मिळते संधी त्याच्या तोंडावर मुतायची.